महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे। स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपनं सर्वात आधी आपलं पक्ष कार्यालय ताब्यात घेतलंय। आज कार्यालयामध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाणार आहे। भाजप कार्यालय उद्घाटनावेळी मराठमोळा साज पाहायला मिळेल। नवनिर्वाचित भाजप नगरसेवक आज मराठमोळ्या पेहरावामध्ये येणार आहेत आणि या पूजेनंतर भाजप महापालिकेमधील आपला सत्ता काळाचा श्रीगणेशा करणार आहे। तसंच उद्यासुद्धा पक्ष कार्यालयामध्ये विधिवत पूजा केली जाणार आहे। मंत्रोच्चाराच्या घोषामध्ये महापौर पदाची उमेदवार नगरसेविका आपला अर्ज भरण्यासाठी जाणार आहे। तर सध्या भाजप कार्यालयामध्ये पूजेची तयारी सुरू आहे। ही थेट दृश्य झी24 तासवर आपण पाहतोय। मुंबईमधलं भाजप कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, उत्साहाचं वातावरण सध्या आपल्याला तिथे पाहायला मिळतंय। भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये सध्या सत्यनारायणची पूजा केली जाणार आहे, त्यासाठीची तयारी सुरू आहे आणि त्यामुळे नगरसेवक सुद्धा मराठमोळ्या पेहरावामध्ये येणार आहेत। भाजपसाठी आज खूप विशेष दिवस आहे महापालिकेतला। माझ्या मागे तुम्ही बघताय की ही पूजा म्हणजे वास्तुपूजा आहे, होम हवन आहे, मंत्रोच्चारामध्ये सत्यनारायणची पूजा देखील केली जाणार आहे। मंत्रोच्चारासह आज भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन होईल। तब्बल 25 वर्षांनंतर फक्त भाजपची ठाकरे सेनेच्या शिवाय सत्ता स्थापन होते। त्याच्यामुळे या सत्ता स्थापनेचं स्वप्न खरं तर भाजपनं अनेक वर्षांपासून बघितलेलं होतं आणि म्हणूनच त्या सत्ता स्थापनेची सुरुवातच आता होम हवन आणि वास्तुपूजेनं सत्यनारायणाच्या पूजेनं केली जाते। ही पूजा तर इथे मांडण्यात आलेली आहेच, मात्र इथे आपण बघतोय की अनेक जे नगरसेवक आहेत ते मराठमोळ्या पेहरावामध्ये आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आपण बघतोय की हे नगरसेवक जे गिरगावच्या ह्या खरं तर नवनिर्वाचित असणाऱ्या नगरसेविका आहेत आणि त्या मराठमोळ्या पेहरावामध्ये आलेल्या आहेत। नऊवारी साडी आहे आणि आज यांच्याच हस्ते या दोघांच्या हस्ते खरं तर त्यांचे यजमान सुद्धा आलेले आहेत, त्यांच्या दोघांच्या हस्ते आजची पूजा पार पडणार आहे। मला सांगा की गिरगावमधून निवडून येता, गिरगावमध्ये आपण बघतो की गुढीपाडवा मराठी मुद्दा हा खूप जोरदार चालतो। भाजपनं आता मराठी मुद्द्यावरती क्लेम केलं का? भाजपने मराठी मुद्दा हस्तगत करण्याचं ठरवलेलं आहे का? तुम्ही या पेहरावात आलेला आहात? भाजपाने मुद्दा म्हणजे आहेच तो मराठी, आपण मराठीच आहोत आणि बरेचशा आपण ज्या प्रत्येक वेळी आपण पूजा करतो किंवा काय करतो आपण पारंपरिक वेशातच करतो। आपलं गिरगावचा पाडवा सुद्धा सगळ्यात आणि पारंपरिक वेशामध्ये असतात, ज्या स्कूटरवर बसतात किंवा ढोल तशामध्ये असतात। त्याच्यामुळे हे आहेच, म्हणजे आम्हाला पण आतून वाटतं बायकांना पण की लेडीजना की पूजा असं त्या पारंपरिक वेशातच यायला पाहिजे। त्याच्यामुळे सगळ्याजणी आज पारंपरिक वेशातच आल्या। कोणाला सांगितलं नव्हतं असं वेगळं की यायचं आहे, पण सगळ्यांनी ठरवून पारंपरिक वेशात आलेले आहेत। तुमचे यजमान सुद्धा आज सोबत आहेत, दोघं मिळून पूजा करणार आहात। हा पूजेचा मान नवनिर्वाचित नगरसेविका पहिली टर्म आहे यांची, तुम्हाला मिळतोय, काय भावना आहेत आज? पक्षश्रेष्ठींनी ही जी जबाबदारी टाकलेली आहे, म्हणजे आम्ही जबाबदारीच म्हणतो याला, आणि किंवा तो जो मान सन्मान दिला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो। आणि पहिली पक्षाची पूजा आहे आणि त्याचा मान आम्हाला मिळाला, त्याबद्दल खूप आम्हाला आनंद आला। म्हणजे काल रात्रीपासूनच जेव्हा आम्हाला कळलं की पूजेला बसायचं तेव्हापासून आम्हाला खूप आनंद झाला। नक्कीच नऊवारी साडी, फेटे, त्यासोबतच सोवळं या सगळ्या पारंपरिक वेशामध्ये आज भाजपचे नगरसेवक नगरसेविका बघायला मिळत आहेत। पैठण्यांचा साज, एकंदरीतच मराठीची छाप या संपूर्ण महापालिकेवर असावी आणि सोबतच भाजप हा सुद्धा मराठी मुद्दा पुढे नेणारा पक्ष आहे असा एक संदेश द्यायचा आहे। हे संपूर्ण जर पक्ष कार्यालय आपण बघितलं, भाजपच्या नगरसेवकांची संख्या ही सर्वात जास्त असणार आहेत। पलीकडे काही दिवसांपूर्वी म्हणजे निवडणुकीच्या काही दिवस आधी ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे ते राखी जाधव, आज तुम्ही सुद्धा मराठी वेशात म्हणजे सगळ्या नगरसेविका आज आम्हाला बघायला मिळत आहेत त्या पैठण्यांमध्ये आणि नऊवारी साड्यांमध्ये। तुम्ही सुद्धा मराठीचा मुद्दा आता पुढे घेऊन जाणार का मुंबई महापालिकेत? मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होणं म्हणजे मुंबई शहराला अपेक्षित असणारं काम करणे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। आज 4 वर्षानंतर मुंबई शहराला नगरसेवक मिळत आहेत आणि नगरसेवकांच्या माध्यमातून होणारे मुंबईकरांची जी काही नागरी सुविधेची कामं आहे ही एक मोठी व्यवस्था राहणार आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण खूप उत्साही आहोत। नक्की मागे आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा लावल्या जात आहेत, सोबतच या
मुख्यालयामध्ये म्हणजे महापालिका मुख्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटोसुद्धा आता भाजप पक्ष कार्यालयामध्ये लागलेला आहे आणि अर्थातच महापौर कार्यालयामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे फोटो आपल्याला लागलेले बघायला मिळतील. महापौर कार्यालयाचा संपूर्ण कायापालट हा महापालिकेत झालेला बघायला मिळतो. तसाच कायापालट आज भाजपच्या या कार्यालयाचा सुद्धा झालेला आहे, कारण सर्वात मोठं पक्ष कार्यालय भाजपला मिळालेलं आहे. त्या खालोखाल ठाकरेंची शिवसेना असेल, शिंदेंची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, सगळ्यात महत्त्वाचं MIM आणि मनसे या दोन पक्षांना सुद्धा कार्यालय मिळालेली आहेत त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार. त्याच्यामुळे महापालिकेचं चित्र आता बदलायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रणधुमाळीमध्ये आपल्याला मराठी विरुद्ध अमराठी अशा पद्धतीची ही निवडणूक बघायला मिळालेली होती, त्याच पद्धतीने आता सत्ताकरण करत असताना सत्ता स्थापनेच्या पहिल्याच दिवशी भाजपनं आता मराठीची छाप आपल्या पक्षाकडून सुद्धा कशी दाखवली जाऊ शकते तसा प्रयत्न केला जाताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि म्हणूनच श्री विठ्ठलाची मूर्ती ही सुद्धा या ठिकाणी पूजेत मांडण्यात आलेली आहे. कुठे ना कुठे भाजप ही मराठी माणसांची सुद्धा आहे अशा पद्धतीचा संदेश आजच्या या पूजेच्या माध्यमातून दिला गेलेला आपल्याला बघायला मिळतोय. अगदी एकूणच त्यामुळे आज मराठी बाणा इथे आपल्याला भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये पाहायला मिळतोय. धन्यवाद मनश्री घेतलेल्या या संपूर्ण आढाव्यासाठी.